राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यामध्ये उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार, हवामान खात्याचा अंदाज. जळगावच्या चाळीसगावमध्ये जोरदार पावसाच्या हजेरी. नाले ओव्हरफ्लो झाल्यानं रस्त्यावर पाणी साचलं. शहरातील नाले सफाईचा बोजवारा उडाल्याचं चित्र. जालन्यातील परतूर, मंठा आणि घनसावंगी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. नदी नाल्यांना पूर. शेतामध्ये पाणी साचल्यानं खरीप पिकांचं नुकसान. जळगावातील डोंगरी नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये तरुणांची स्टंटबाजी. व्हिडिओ व्हायरल. दरम्यान पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानं चंडिका देवीच्या दर्शनासाठी गेलेले अनेक भाविक अडकले होते. मुरबाडच्या माळशेज घाटामधील कालू धबधब्यावर अडकलेल्या 200 ते 250 पर्यटकांचं रेस्क्यू. टोकवडे पोलिसांनी दोरीच्या साह्यानं पर्यटकांचं रेस्क्यू केलं. साताऱ्यामधल्या धोम धरणातून कृष्णा नदीपात्रामध्ये 7,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. वाईच्या प्रसिद्ध महागणपती मंदिरात पाणी शिरलं. कृष्णा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदियातील हाजरा धबधब्यावर आज रविवार असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता. पावसामुळे हाजरा धबधबा परिसरात मनमोहक दृश्य. पालघर जिल्ह्यातील धरणं ओव्हरफ्लो. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जून जुलैमध्ये 14% अधिक पावसाची नोंद. नागरिकांची पाणी चिंता मिटली. मुंबईतल्या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद. वादळी वाऱ्यासह पावसाच्या शक्यतेमुळे 5व्यांदा धोक्याचा इशारा. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. भाजपच्या लोकांना धमक्या देऊन पक्षामध्ये घेण्याचे प्रकार वाढले. नितेश राणेंचे शिंदेच्या शिवसेनेवर आरोप. अशा प्रकारांमुळे कोकणामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी युती करणार नाही, राणेंचं वक्तव्य. एवढे मातब्बर असाल तर एकटे लढा. उदय सामंतांच्या सिंधुदुर्गमध्ये शिवसेना ही 1 नंबरला. या वक्तव्यावरून नितेश राणेंचं आव्हान. राज्यात लाडकी बहीण योजनेचा काही पुरुषांनी लाभ घेतला. 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पुरुषांनी कसे भरले, कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे, एसआयटी आणि ईडीकडून याची चौकशी करा. निवडणुकीच्या आधी घाईघाईनं जास्त फॉर्म भरून घेतले. खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप. पंतप्रधान मोदी हे विष्णूचे 11वे अवतार. भाजप नेते राज पुरोहित यांचं वक्तव्य. कौतुक करताना पुरोहितांकडून मोदींची देवासोबत तुलना. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मातोश्रीवर साजरा केला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस. उद्धव ठाकरेंनी मध्यरात्री केक कापून वाढदिवस साजरा केला. आदित्य ठाकरे, आमदार अनिल परब आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ट्विट करत ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. वांद्रे परिसरात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनरबाजी. कोविडमध्ये कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री लाभला. बॅनरवर आशय. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये बॅनरबाजी. इनाम भगव्याशी निष्ठा ठाकरेंची. ब्रँड एकच ठाकरे. बॅनरवर आशय. राजन विचारेंकडून ठाण्यामधल्या आनंद मठाजवळ बॅनरबाजी.